संपूर्ण महायुती अंगावर आली तरी डगमगतील ते जयंत पाटील कसले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या सर्व विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत वाळव्याच्या बालेकिल्ल्यात विजयाची तुतारी फुंकली आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांनी जयंतरावांना घेरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांनी स्वतःचा तालुका आणि जिल्हा खंबीरपणे राखत विरोधकांना अक्षरशः धूळ चारली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. येथे 18 जागांसह शरद पवार गट मोठा पक्ष ठरलाय. भाजपने 16 जागांवर झेंडा फडकवलाय. महायुतीने 31 जागांसह बहुमताचा आकडा गाठला असला तरी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीने त्यांच्या नाकीनं आणले एवढं नक्की. सत्तेच्या या काटेकी टक्करमध्ये वाळव्यात मात्र केवळ आणि केवळ जयंत पाटील यांच्याच रणनीतीचा डंका वाजलाय. जयंत पाटील यांनी विरोधकांचा पत्ता कट करत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर आसमान दाखवले. पेठ आणि येलूर या दोन्ही हक्काच्या मतदारसंघात महाडिक यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून येलूर गटात त्यांच्या वहिनी हर्षदा राहुल महाडिक यांचाही पराभव झाला आहे. या निकालाने भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले असून पक्षाच्या गोटात कमालीची निराशा पसरली आहे. तालुक्यात जयंत पाटलांच्या झंझावातापुढे भाजपची अक्षरशः दाणादाण उडाली. त्यांना जिल्हा परिषदेच्या अवघ्या 1 आणि पंचायत समितीच्या केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रयत क्रांती संघटनेसाठी संमिश्र निकाल यावेळी पाहायला मिळाले. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना या निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसला असून विविध चिन्हांवर नशीब आजमावणारे त्यांचे 6 पदाधिकारी पराभूत झाले आहेत. निशिकांत पाटील यांच्यासाठी हा निकाल खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करायला लावणारा आहे. दुसरीकडे आमदार सदाभाऊ खोत यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. अटीतटीच्या लढतीत सदाभाऊंच्या सून मोहिनी खोत यांनी अवघ्या 130 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवत रयत क्रांती संघटनेचे अस्तित्व राखण्यात यश मिळवले. स्वतः आमदार जयंत पाटील यांनी मैदानात उतरून विजयाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली होती. त्यांच्या या झंझावाती प्रचाराचा आणि रणनीतीचा सकारात्मक परिणाम निकालात स्पष्ट दिसून आलाय. जिल्हा परिषदेच्या 11 पैकी तब्बल 8 जागांवर वर्चस्व राखत त्यांनी आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे सहकारी उभाटा शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील यांनीही दणदणीत विजय मिळवला. पंचायत समितीमध्येही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 22 पैकी 14 जागांवर विजयाची मोहोर उमटवत विरोधकांना बॅकफूटवर धाडले. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे गौरव नायकवाडी यांनी एकाकी झुंज देत पंचायत समितीच्या 4 आणि जिल्हा परिषदेच्या 1 जागेवर यश मिळवले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 3 उमेदवारांचा अवघ्या 20 ते 100 मतांच्या निसटत्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. अन्यथा वाळव्यातील विजय अधिक निर्भेळ आणि ऐतिहासिक ठरला असता. संपूर्ण निवडणूक काळात आमदार जयंत पाटील यांनी कोणत्याही लाटेवर विसंबून न राहता स्वतः मैदानात उतरून गावोगावी झंझावाती दौरे, वैयक्तिक गाठीभेटी आणि कोपरा सभांचा धडाकाच लावला. विशेष म्हणजे विरोधकांच्या टीकेला प्रतिटीकेने उत्तर देण्याऐवजी त्यांनी आपल्या विकास कामांचं रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवलं. भविष्यातील विकासाचा एक स्पष्ट रोडमॅप त्यांनी मांडला. त्यांच्या या संयमी व प्रभावी कार्यपद्धतीवर मतदारांनी विश्वासाची मोहोर उमटवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात भरघोस मतदान केलं. निकाल जाहीर होताच वाळवा तालुक्यात जणू विजयाची दिवाळी साजरी झाली. ढोल ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी आणि जयंतरावांचे फोटो उंचावून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयाने केवळ जयंत पाटलांचे राजकीय वर्चस्व सिद्ध केले नाही, तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत वाळव्याचा सुभेदार कोण हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. आगामी काळात राजकारणाची दिशा ठरण्यात आता या निकालाचे पडसाद निश्चित उमटणार आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.